गिरणी कामगारांच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान सरकारला धारेवर धरले असता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची कानउघाडणी केली। 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांबद्दल कुठलाही निर्णय केला नाही। फडणवीस सरकार कामगारांबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यास कटिबद्ध असतात आणि स्वतः कुठलेही प्रभावी निर्णय घेतलेला नसताना उगाच टीका करणे हे सरड्याने रंग बदलण्यासारखे आहे। आपण मुख्यमंत्री असताना आपल्याला निर्णय घेण्यापासून कोणीही रोखले नव्हते, तरी आपण कामगारांच्या हिताचा कुठलाही निर्णय केला नाही। मग आता कामगारांबद्दल सरकारला वेठीस धरण्याचा त्यांना अधिकार नाही, असे बावनकुळे म्हणाले। महाविकास आघाडीचे नेते आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी आज गिरणी कामगारांच्या मुद्द्यावर सुद्धा हात घातला। उद्धव ठाकरेंचं म्हणणं आमचं सरकार असं तर गिरणी कामगार पोलिसांना आम्ही मुंबईतच घडं दिली असती आणि राष्ट्रवादीचे नेते हेच म्हणतात की गिरणी कामगारांना मुंबईबाहेर हद्दपार करण्याचं सरकार असं म्हणतात की अडाणीला शालूला शेलूला 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तर तुम्ही निर्णय का नाही केला? उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले? तेव्हा तुमचा पेन कोणी पकडला होता? तुमचा कागद कोणी थांबवला होता? मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही याचा कधी विचारच केला नाही। आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतला आहे, माननीय देवेंद्रजींनी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे, अनेक निर्णय घेणार आहे। हे जे बोलणारे लोक आहेत ना, जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही, सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात। हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत आणि जनतेला आता हे कळलं आहे की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करणार।